नमस्कार. आज आपण ड्राय कचोरीची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण या ठिकाणी मैदा घेतलेला आहे आणि त्या मैद्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्याचसोबत थोडी चवीसाठी म्हणून आपण कसुरी मेथी टाकलेली आहे आणि यामध्ये आपण तुपाचं मोहन घालणार आहोत. तर या ठिकाणी मी 4 चमचे मोहन घालून घेतलेला आहे आणि हा जो मैदा आहे तर हा आपल्याला पाण्याच्या साहाय्याने भिजवून घ्यायचा आहे. आणि खूप जास्त आसट असे हा गोळा आपल्याला भिजवायचा नाही आहे. तर हा गोळा आता आपण रेस्टसाठी ठेवून देणार आहोत. त्याच्यावर झाकण ठेवून आपण बाजूला ठेवलेला आहे. आणि मसाल्यासाठी आपण आता या ठिकाणी धणे घेतलेले आहेत, त्याचसोबत सोप, जिरं आणि थोडेसे मिरे घेतलेले आहे. आणि हे थोडे भाजून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडेसे तीळ घालायचे आहे, कारण तीळ भाजायला थोडा कमी वेळ लागतो. आणि हे सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत आणि आपल्याला ते मिक्सरच्या पॉटमधून काढून घ्यायचं आहे. आणि खूप बारीक काढायचं नाही आहे, तर थोडंसं जाडसर असं आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत. तर सुरुवातीला हे आपण थंड करून घेणार आहोत. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण थोडं डाळवा घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपण भाजून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी डाळवा नसेल तर आपण फुटाणेसुद्धा घेऊ शकतो. आणि डाळवा हा आधीच भाजलेला असतो, त्यामुळे थोडासा त्याला गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला मसाला हा थंड झालेला आहे, तर तो आपण छोट्या पॉटमधून काढून घेतलेला आहे. आणि त्याचसोबत आता इथं मी जे 10-10 रुपयाचे पाकिट मिळतात, तर ते पाकिट आणून 10 रुपयाची भुजिया शेव आणि त्याचसोबत जी मूग डाळ मिळते तर तीसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे. आणि आपण मग अशी भाजून घेतलेला डाळवा यामध्ये घालून बारीक असं मिश्रण हे दळून घेतलेलं आहे. आणि त्यातच आपल्याला आता या ठिकाणी हळद घालायची आहे, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून घ्यायचं आहे. आणि त्याचसोबत सुंदर अशा चवीसाठी, चटपटीत अशा चवीसाठी आपल्याला यामध्ये आमचूर पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण थोडं बॅलन्स करण्यासाठी साखरही घालून घेणार आहोत आणि त्याचसोबत आपल्याला लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालायचा आहे. आणि हे संपूर्ण जे मिश्रण आहे तर हे आपल्याला एका बाउलमध्ये आता काढून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडा हिंग पण घालून घ्यायचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे, कारण की हे जे मिश्रण आहे तर हे थोडं कोरडं असं आहे आणि ते कचोरीमध्ये भरलं जाणार नाही, त्यामुळे आपण इथं तेलाचा वापर करायचा आहे. आपल्याला 5 ते 6 चमचे तेल या ठिकाणी घालून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे बॉल तयार करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आता आपण जो मैदा भिजवून घेतलेला होता तर तो आपण घेतलेला आहे आणि त्याला छानपैकी चुरून आपण त्याचेसुद्धा छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण एक छोटा गोळा मैद्याचा घेतलेला आहे आणि तो बोटांच्या साहाय्याने आपण त्याला छान असा वाटीसारखा आकार देत आहोत. तर जो खालचा भाग आहे तर तो थोडा जाडसर ठेवायचा आहे आणि वरचा जो भाग आहे तर त्याला थोडं पातळ आपण बोटाच्या साहाय्याने करायचं आहे. आणि आपण जो मिश्रणाचा गोळा तयार केलेला आहे तर तो यामध्ये आपण दाबत असा भरून घ्यायचा आहे. जसे की आपण मोदक किंवा पुरणाच्या पोळीचा उंडा आपण तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि छान पद्धतीने ते भरलं जातं. आणि जो मैदा आहे तर हा चिकटत नसल्यामुळे मी थोडासा पाण्याचं बोट त्याला लावून घेतलेला आहे.
पाण्याच्या साह्याने तो अतिशय छान असा चिपकतो आणि तो तेलामध्ये सुद्धा उलत नाही. त्यासाठी अगदी थोडं पाणी आपण या ठिकाणी लावून घेतलेलं आहे. आणि आपल्याला वाटलं तर आपण हा जो वरचा टोक निघालेला आहे तर ते काढून घेऊ शकतो, की आपण त्यातच तो दाबून द्यायचा आहे आणि गोल गोल आपल्याला असा हाताच्या साह्याने याला असा आकार द्यायचा आहे. आपल्याला ही गोल अशी कचोरी आपल्याला तयार करायची आहे. आता या ठिकाणी दुसरी कचोरीसुद्धा मी भरून दाखवत आहे. छान असा वाटीचा आकार आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण स्टफिंग हे बोटाच्या साहाय्याने छान दाबून घ्यायचं आहे. आणि मैद्याचं जे आवरण आहे तर ते वर सरकवत आपल्याला तो गोळा बंद करून द्यायचा आहे. तर अगदी किंचित असा पाण्याचा हात लावायचा आहे आणि तो बंद करून द्यायचा आहे. आणि बंद केल्यानंतर आपल्याला तो हातावरच गोल गोल असा फिरून गोल आकार त्याचा ठेवायचा आहे. छोट्याशा बॉलसारखा याचा आकार तयार होतो. आणि आपल्याला अजून वाटत असेल तर आपण चमच्याच्या साहाय्याने सुद्धा ते दाबून घेऊ शकतो, ज्यामुळे आपली कचोरी तेलात फुटणार नाही. आता एका बाजूला आपण तेल घेतलेलं आहे. छान ते तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण जेवढे मावतात तेवढे गोळे हे टाकून घ्यायचे आहे, किंवा ही कचोरी जी आहे तर ही टाकून घ्यायची आहे. तर ही ड्राय अशी कचोरी आहे आणि छान खमंग आपल्याला ही तळून घ्यायची आहे. सगळ्या बाजूने छान अशी ब्राऊन कलर आला की याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि ह्या कचोरीचं वैशिष्ट्य असं की हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स त्यामध्ये असल्यामुळे आणि आपण कोणताही लिंबाच्या रसाशिवाय कोणताही ओलावा यामध्ये घातलेला नाही आहे. हे स्टफिंग जे आहे ते ड्राय असल्यामुळे ही कचोरी भरपूर दिवस टिकते. तर आपण प्रवासात जातानासुद्धा ही कचोरी सोबत नेऊ शकतो. आणि छान त्याचं कव्हर नंतरसुद्धा असं कडकच राहते. छान मध्यम आचेवर ही कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि अजिबात तेलकट वगैरे अशी ही कचोरी होत नाही. आणि आपल्याला जास्तच हे जे आतलं स्टफिंग आहे तर ते कोरडं वाटलं तर आपण या ठिकाणी चिंचेचा कोळसुद्धा यामध्ये वापरू शकतो. चिंचेचा कोळ घातल्यानंतरसुद्धा ही कचोरी जी आहे तर ती भरपूर दिवस अशी टिकते. तर अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद. आपण या ठिकाणी आवाज पाहू शकता. खूप अशी छान खस्ता अशी आपली कचोरी झालेली आहे आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आपण या ठिकाणी थोडीशी ही कापून पाहणार आहोत. तर आपलं स्टफिंगसुद्धा छान भरलं गेलेलं आहे आणि आवरण हे कमी आहे. भरपूर असं स्टफिंग आपण यामध्ये भरलेलं आहे.